येत आहे प्राची संतोष वाघ. आत्मामाली. आदरणीय मंचस्थ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, मी प्राची संतोष वाघ, आत्मामालिक इंग्लिश मीडियम गुरुकुल व ज्युनियर कॉलेज पुरणगाव इयत्ता 9वीची विद्यार्थिनी आज आपल्या समोर मानवतेचा वैश्विक जाहीरनामा भारतीय संविधान या विषयावर माझे विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत 1948 साली मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा स्वीकारला आणि त्याची घोषणा करण्यात आली. जगातील सर्व लोकांच्या अधिकारांचा स्वातंत्र्याच्या या घोषणापत्रात समावेश करण्यात आला आहे आणि 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी हक्कांचे घोषणापत्र हे संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पॅरिस येथे स्वीकारलेले घोषणापत्र आहे. यात एकूण 30 कलमांचा समावेश करण्यात आला आहे. गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डनुसार हे जगातील सर्वाधिक भाषांतरित दस्तावेज आहे. हे घोषणापत्र दुसऱ्या महायुद्धात जगाने अनुभवलेल्या नृशंस अत्याचाराचा परिणाम म्हणून अस्तित्वात आले. सर्व मानवांच्या जन्मसिद्ध मानवाधिकारांची पहिली जागतिक अभिव्यक्ती म्हणून या घोषणापत्रकाकडे पाहण्यात येते. यात एकूण 30 कलमे असून त्याचा सविस्तर अर्थ नंतर झालेल्या अनेक जागतिक करारांमधून, राष्ट्रीय घटना आणि कायद्यातून आणि स्थानिक मानवाधिकार संघटनांकडून लावण्यात आला. या घोषणापत्रावर आधारित मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय विधेयक 1966 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत मांडण्यात आले. 1976 मध्ये अनेक सदस्य राष्ट्रांच्या पाठिंब्यानंतर त्यास आंतरराष्ट्रीय कायद्याचे स्वरूप प्राप्त झाले आणि मानवी हक्कांची सार्वत्रिक घोषणा हा जो सर्व लोकांसाठी मूलभूत अधिकार आणि स्वातंत्र्याची रूपरेषा देतो. भारतीय संविधानाने या घटनेपासून प्रेरणा घेतली आणि समता आणि स्वातंत्र्य यासारख्या अनेक तत्वांचा स्वतःच्या चौकटीत समावेश करून घेतला आणि 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान आपल्या भारत देशात लागू करण्यात आले. मागच्या 5000 वर्षांपासून ज्या व्यवस्थेने अस्पृश्यांचा जो अमानुष छळ केला आहे त्या छळाला मिळालेले बिनतोड आणि बंडखोर म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. आणि म्हणूनच मी म्हणते, भीमा तुझी लेखणी चालली नसती त्या व्यवस्थेच्या छाताडावर, भीमा तुझी लेखणी चालली नसती त्या व्यवस्थेच्या छाताडावर, तर आमचे अस्तित्व शून्य असते दगडांच्या भविष्यावर. भीमा तुझी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात, भीमा तुझी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात, तर अज्ञानच भरून पडले असते आमच्या मस्तकात. फाडून टाकली असती पाने मानव मुक्तीची आणि लटकवलं असतं मडकं आमच्या विमानेला. आयुष्यभराचं लॉकडाऊन लागलं असतं आमच्या घराला, विचारही नसतं सर्वसामान्य माणसाला, सर्वसामान्य माणसाला. डॉक्टर बाबासाहेबांनी बुद्ध तत्वज्ञानातील समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता यासारख्या अनेक मूल्यांवर आधारित भारतीय संविधान हा मानव मुक्तीचा जाहीरनामा तयार केला. त्यामुळे आज प्रत्येकाला हक्काचे जीवन जगता येते. पण मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांनी हे देखील सांगितले होते की हे भारतीय संविधान जर विवेकशील माणसांच्या हातात असेल तरच भारताचा सर्वांगीण विकास शक्य आहे आणि जर हे भारतीय संविधान चुकीच्या हातात गेले तर ते चुकीचेच वाटेल. मित्रांनो, मणिपूरमधील हिंसाचार हा मानवतेला काळिंबा फासणारी घटना होती. जी घटना 79 दिवसांपूर्वी झाली, तिची तक्रार 62 दिवसांपूर्वी करण्यात आली आणि त्यावर कार्यवाही करण्यासाठी त्या घटनेचा, त्या कुकर्माचा व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत का वाट पाहिली गेली? मग भारतीय संविधान फक्त नावापुरतेच होते का असा सहज प्रश्न पडतो. पण मित्रांनो, तो मानसिक त्रास त्या महिलांनी भोगला, ज्या प्रकारे त्या आपल्या अब्रूसाठी हातापाया पडत होत्या, जगातील कुठलीच न्याय व्यवस्था त्याची भरपाई करू शकणार नाही. आणि अशा घटना पुन्हा होऊ नये असे वाटत असेल तर भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली तरच मानवी समूह विकासाच्या प्रवाहात येईल. आणि भारतीय संविधानाची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी असे वाटत असेल तर भारतीय संविधान आपल्या शालेय पाठ्यक्रमात सामील करून घ्यावा, जेणेकरून येणाऱ्या पुढच्या पिढीला त्यांच्या हक्कांची जाणीव होईल आणि भारतात खऱ्या अर्थानं सुव्यवस्था येईल. मित्रांनो, आपल्या भारत देशातील 60 ते 70% लोकांना भारतीय संविधान हे नावच फक्त माहित आहे, पण त्यात काय घडलंय हेच बऱ्याच जणांना माहित नाही.
अहो, जेव्हापासून भारतीय संविधान आपल्या भारत देशात लागू करण्यात आले तेव्हापासून गरिबांना शिक्षणाची संधी मिळाली, सर्वांना समान संधी प्राप्त झाल्या, जातीवाद संपला आणि आज शिक्षण आणि ज्ञानाच्या जोरावर गरीबातला गरीब IAS, IPS आणि PSI अशा अनेक उच्च पदांवर जाऊन बसला आहे. म्हणून भारतीय संविधान हा मानवतेचा आणि मानवमुक्तीचा खरा जाहीरनामा आहे असे म्हणणे अगदी वावग ठरणार नाही. धन्यवाद. आत्मामाली. खूप छान प्राची.